लोकांच्या घराकडे चांगले चांगले रस्ते आहेत आणि आमच्याकडे नाहीत। आमच्याकडे कुठे रस्ते आहे? मस्त गट्टू फिट्टू चांगले चांगले बसवलं तिकडं, आमच्याकडे काय? हा निवडते मागायला द्या मत, द्या मत। पैशावाले पैसे पळत देतात, आपण काय देणार? आम्हाला काय इमानदारी आहे, आम्हाला काय करायचं? 5 रुपये कुणाचे आम्ही कानकोंड नाही कोणाच्या पैशावर, आम्ही नाही कुणाच्या पैशावर बसलेलो, आम्ही कुणाच्या कानकोंडही नाही कुणाच्या, आम्ही मत बी विकत घेत नाही, आम्हाला पाहिजे बी नाही। पाहिजे ना हा पद्धतीकडे नाल्या नुल्या करा, आमच्या नाल्या चांगल्या खराब, रस्ते चांगले खराब, बस। संडासात नाल्याचं नळाचं पाणी सुद्धा व्हायनं झालं, इकडं तिथं गट झालाय। वरून पाऊस येतो तर ते पाणी तर नाही जात नाल्यांमधून बरोबर, इकडं तिकडं धसत, त्या दिवशी गट मग आया चढते तर घरात। 4 मधील लोहारपुला गल्लीतील इथे महिला जमल्या आहेत, त्यांच्या अनेक समस्या आहेत, त्यांच्या आपण प्रतिक्रिया पाहू। काय काकू, काय समस्या आहेत तुमच्या? नाल्या काढल्या झाले तर नाल्या काढायला झाले, 2-2 महिने महिना 2दा-3दा जावं लागते त्याच्यात कमिटीत। रस्ता 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 बरोबर नाही आहे, रस्ता बरोबर नाहीये, घरकुल तर कुठं आलं? घरकुल नाही आम्हाला, आम्ही भरलं तरी येऊन बघा म्हणायचं लोकांना, येऊन बघा म्हणा इथं कोणतं कामगार जेवण बी नाही, काही नाही, नुसतं मत टाकायला या मत टाकायला या करता बस। सही सही मागा गेले तर आम्हाला हकलून देते, बोर्ड लावते। आमच्याकडले नाले काढत नाहीत, रस्ता नाही आम्हाला चांगला, नालीतल्या आळ्या जात्यात घरामध्ये, घर किती जवळ आमचं, आमच्या दाराने किती गदळ नाले आहेत, म्हणायला गेलं की का आम्हालाच म्हणते उलटे उरफाट बोलते। घरकुलचे आमचे फॉर्म टाकायचे, भरून द्या, हे करून द्यायचं, आमचं घर बांधून द्यायचं, रस्ता करून द्यायचा आमचा चांगला, नाल्या मोठ्या मोठ्या करून द्या। मागील नगरसेवकांनी इकडे लक्ष दिलं नाही का? कवाच लक्ष नाही, येतच नाही डुकून बघायला कोणी। याला मला तोंडावर सगळेजण बोलतो ना, आम्ही सगळेजण मत मागाय कसे येते? आम्हीच तर निवडून आणतो तेव्हा तुम्ही खुर्चीवर बसता, बरोबर, आणि आम्ही नाही निवडून आणल्या काय खुर्चीवर बसता तुम्ही? इथे राहतात पण यांच्या समस्या पूर्ण झालेल्या नाहीत। आपण इथे काही महिला जमल्या आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ। काय काकू, काय समस्या आहेत तुमच्या? आज आमच्या नालीला 40 वर्ष झाली, आम्ही 2दा नगरपालिकेत अर्ज दिले, पण एकाही जणांना आमचे अर्ज स्वीकारले नाही आणि नाले आणले नाही। आणि हे नालीचे पाणी किती गदाळ चाललेले आहे, पियाला चाललेले आहे आमच्या। हा त्यांना तिथं ऑफिस मध्ये बसल्या बसल्या बॉटलचं पाणी पाहिजे ना, आम्हालाही असं घाण पाणी पाजवते का? हा सर्व लोक साहेब लोक येऊन जाते आणि नुसतं पाहून जाते, पण कधीच आमचे हे करत नाही, काम करत नाही। यावेळेस आम्ही एकाहीलाही मतदान देणार नाही। हा पाठीमागील नगरसेवकांनी लक्ष नाही दिलं का इथे? नाही नाही नाही, नगरसेवक त्यांच्या घरी गेले, मतदानाच्या वेळेस येते आणि बस मतदान झाले की वापस चालले जाते, हो कधीच येत नाही। नाल्याला सगळं घाण पाणी यायलं, नाल्याचं वरे पाणी येते आमच्या घरापर्यंत। हा नाल्या आमच्या पहिले तयार करून द्या, सगळं पियाच्या पाण्याला नाल्याचं पाणी चाललं सगळं। आम्ही वोट करणारच नाही मतदानाला आमच्या नाल्यावर, एकदाही सुद्धा नगरपालिकेवाले ऐकत नाही। कसं बॉटल पाणी प्यायला शुद्ध पाणी पाहिजे आणि आम्हाला घाण पाणी पाहिजे। आम्ही स्वतः नाली उपसलेली आहे किती वेळ, सगळं पाणी घाण येते आम्हाला। नगरसेवक आले होते, सर्वजण आले होते इकडं, फक्त इथून इतकीच नाली होऊ नाही देत आहे। तुम्हाला रोडचे अतिक्रमण काढता येते आणि इकडले अतिक्रमण काढायला का तुम्ही भीता? तुम्ही काय कानकोंडे आहे का कोणाचे खाऊन नगरपालिका? असं तू त्याला कळत नाही का? किती आम्हाला स्वतः काढायला लागते, आमच्या घरामध्ये आळ्या जाते आणि मतदान मागायला आले की चांगले बोलते, करतो म्हणते आणि काहीच करत नाही। यावेळेस आम्ही एकालाही मतदान करणार। किती वर्ष झाले हे असंच राहिलेलं आहे? 40 वर्ष झाले। सर्वीकडे नाल्या झालेल्या आहेत, छोटे छोटे भोळीमध्ये नाल्या झालेल्या आहेत, आमच्या तिकडे काय येत नाही, नाल्या येत नाही, काहीच नाही। आम्ही काय कोणाचे खाऊन नाही, लोक खात असत, कशामुळे आमच्या इकडे नाल्या येत नाही? मग आता
प्रभाग क्रमांक 4 मधील लोहारपुरा गल्लीतील या महिलांच्या समस्या आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. काय काकू, काय त्रास आहे तुम्हाला? आमच्या इथं नाल्या काढायला कोणी येत नाही. फक्त ज्या टायमाला येतात त्या टायमाला फक्त म्हणतात मतदान द्या, आम्ही सहकार्य करू, हे करू ते करू, नुसतं गोष्टी करून जातात. त्याच्यानंतर डबल कोणी येत नाही, बघत नाही, विचारत नाही, काहीच नाही. म्हणणं आहे घरकुलच्या कामगार योजनेबद्दल काहीच बघत नाही. फक्त जेव्हा वोटिंगसाठी आहे तेव्हाच ते येतात आणि बोलतात, त्याच्यानंतर काही बोलत नाही आणि येतही नाही. नाल्या वगैरे काहीच काढत नाही, व्यवस्था नाही व्यवस्थित. लेडीजला सर्व्हिस देत नाही. हो, सर्व्हिस तर नाहीच. हे नालीवाले म्हणतात आमचा एरिया नाही आहे, हे तुम्ही आमच्या एरियात येत नाही. नाली काढणारे हे समस्यावाले, घरकुल येत नाही. ग्रामीण भाग सारखं समजायला येतं. इथं मतदानला तर सगळे उताडा येते, 40-50 जण येतात. आमच्या काय समस्या आहे, नाली काढा येत नाहीत, काही नाही. कंप्लेंट केली मग कुठं वाटला होती 8-10 दिवसाला. आमच्यापाशी माणसंच नाही म्हणते, ठेकेदारच नाही म्हणते, येत नाही म्हणते. कमतरता आहे ते माणूस आल्यानंतर पाहू. आची मरणाची चिंता पडा व्हायले. नालीची समस्या भरपूर आहे. मतदान मागायला विचार करून या. आता नाल्या साफ केल्याशिवाय मतदान करणार नाही आम्ही आमच्या इकडचं. आम्हाला कोणती सुविधा नाही या वार्डाला. नाही काहीच दिलं नाही. नगरसेवक देईन आम्हाला. कसं आहे, निवडून आला तरी. आणि मतदान मागायचं ते तिकडच जाते निघून. मतदान मागायच्या वेळा घरात नाही येते तर मग केवढे आले आमदार खासदार सगळे लीडर लोक हात जोडून पाया पडतात तर काही करतात. मग घर येतात, दारा उघडू येतात. मग घर नसलं तर आता कोणी येईन पायाला येऊन तुम्ही शेपटीच्या आळ्या झालेल्या आहेत. पहा, शेपटीच्या आळ्या आता नाल्या घरा नाही आल्या आमच्या. हे बघा, हे घाण किती झालं, कोणाला काही समजत नाही. वोटिंगला बरोबर येते तर माणसं, तेव्हा समजत नाही त्यांना. आता बरोबर हे करायले 3 दिवस 1-2 महिने झाले कोणी येत नाही. नाल्या काढा कोणी येत नाही कुठं. लवकर इथं मग ऍक्शन घ्यायला या. पाण्याची कोणी लक्ष देत नाही, कोणी येत नाही. ते त्याच्या धुंदीत रात्रीचा पैसा कमवते तर तिथं बसते. तुम्ही आता इकडे येऊन बघा, तुम्हाला सांगतो वोटिंगच्या वेळेस. आता तुम्हाला काही बोलत नाही. ठीक आहे, धन्यवाद. क्रमांक 4 मधील इथे काही महिला जमल्या आहेत, टिळक वॉर्ड मधील. त्यांच्या काही समस्या आहेत, आपण जाणून घेऊ. काय काकू, काय त्रास आहे तुम्हाला? पहा नाही किती घाण आहे. आमचे लेकर बेमार पडायले, सगळे बेमार पडायले. तुम्ही पाहून घ्या. 8-10 दिवस नाली काढा येत नाही. नाली काढा येत नाही 10 दिवस 15 दिवस. जबरदस्ती सांगितलं, कंप्लेंट केल्यानंतर ते कटुके कधीतरी माणूस पाठवते. माणूस नाही, असं नाही तसं आहे. त्यांचं चालूच राहते प्रत्येक वेळेस. आणि प्रत्येक वेळेस कंप्लेंट करत असतो मी, तरी लक्ष देत नाहीत ते काहीच कोणत्याच प्रकारे. प्रत्येक वेळेस नाही का घाणच आहे यांच्या ह्याच्यात. पहा, आमच्या इथे किती बेमार पडलेले लोक आहेत या गल्लीमध्ये सगळे घाणीमुळं. जेव्हा कोणता नगरसेवक येत नाही, काही नाही. आमच्या तुमच्याच गल्लीत आहे म्हणते, कोणीच येत नाही. घरकुल दिलं नाही या वार्डाला कोण. घरकुलाचं जाऊ देव काय. आमच्या नाल्या साफ करणं होते, घरकुलं काही देणार राहतं. नाली साफ करणं झाले ते. पहा, मेहरबानी करा साहेब, काहीतरी मतदान मागायला येऊ नका. झाले तर मतदान मागायला आले की मग आम्ही सांगतो. आता निवडणुका लागलेल्या आहेत. निवडणुका लागलेल्या आहेत. मग या कशी येतात घरोघर हिंटा हात जोडून सन्या. मग कोणाला द्यायची ते आम्ही विचार करतो. मेहरबानी करा काहीतरी. प्रभाग क्रमांक 4 मधील अवस्था बघून घ्या नाल्यांची. खडकपुऱ्यावरील प्रभाग क्रमांक 4 मधील याच्यात बोलायचा. तुम्ही पाहू शकता, जिथून पिण्याचं पाणी येते तिथील परिस्थिती तुम्ही पाहू शकता. या इकडे या. आपल्या समस्या प्रभाग क्रमांक 4 मधील नाल्यांची अवस्था बघून घ्या तुम्ही. लोहार प्रभाग क्रमांक 4 मधून आमच्या वार्डामध्ये गेल्या 8-9 वर्षापासून कुठलाही नगरसेवक आला नाही ना नगरसेविका आली नाही. आम्ही प्रचंड बहुमतांनी त्यांना निवडून दिलं, पण कधी आमच्या वार्डाकडे कोणी लक्ष दिलेलं नाहीये. आम्हाला वारीस म्हणजे नाहीच आहे.
म्हणून आज आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे. आम्ही या नाल्यासाठी निवेदन दिलेले आहे, कंप्लेंट केलेली आहे. आम्ही मोर्चा घेऊन नगरपालिकामध्ये गेलेलो पण आहोत, पण आजपर्यंत ह्या समस्या सुटलेल्या नाही आहे. म्हणून आज नवीन काहीतरी आम्ही करण्याचा हे करणार आहोत. आणि आमच्या वार्डामध्ये पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे. आता हे लहान लहान लेकरांना डेंग्यू झाला होता. मागच्या वेळेस मी फवारणी करण्यासाठी निवेदन पण दिलं होतं. एक दिवस आले, अर्धा आमचा वार्ड केला, नंतर आलेच नाही. एक नळाच्या टाइमला नळ नाही आहेत. हर एक समस्या, हर एक टॅक्स घेताना आमच्या घरापाशी डफडे वाजून नगरपालिकेनं टॅक्स वसूल केला, पण आम्हाला त्याप्रमाणे कुठलीही सुखसुविधा दिलेली नाही आहे. ना नगरसेवक आला, ना नगरसेविका आली, ना नगर अध्यक्ष आला. आमच्या वार्डातून गेल्या 10 ते 20 वर्षापासून नगराध्यक्ष नाही तर उपनगराध्यक्ष हे आम्ही दिलेलं आहे, आमच्या वार्डातून आहे. पण आजपर्यंत कुणचाही नगराध्यक्ष नाही आला, ना नगरसेवक आला. आणि आज मतदान मागायच्या वेळेस फिरायले दारोदारी आमच्यापाशी. पण ह्या समस्या सोडवणार कोण, असा आम्हाला सर्व जनतेला प्रश्न पडलेला आहे. तरी लवकरात लवकर आमचा प्रश्न सुटावा यासाठी चांगला उमेदवार आम्ही नगरपालिकेत पाठवू. ही परिस्थिती आहे सदानंद वॉर्ड मधील. गेल्या कित्येक वर्षापासून हे लोक इथं राहतात, पण अजून सुद्धा इथला विकास नाही आहे. बघू शकता तुम्ही, आज विकासाच्या मोठ्या मोठ्या गोष्टी होतात आणि ही अवस्था तुम्ही पाहून घ्या. आज या नागरिकांनी राहायचे कसे? नळाच्या खड्ड्यात पाणी जाते, तेच पाणी पियाचं का आम्ही? कोणी लक्ष देईन झाले इकडं. बोल. मच्छर डेंगू होतात, मच्छर आमच्या घरात येतात. बाकी काय त्रास आहे तुम्हाला अजून? नळाचं नळ नाही ना आम्हाला, पाणी नाही, घरकुलचं नाही, त्रास आहे आमच्या. क्रमांक 4 मधील सदानंद वॉर्ड मधील इथे महिला जमल्या आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ. काकू, काय समस्या आहेत तुमच्या? आमच्या इकडली नाली केली मोठी, रोड झाला खाली, हे पाणी पूर्ण थांबून माझ्या घरापर्यंत येते आणि त्याच्यातल्या आळ्या माझ्या घरापर्यंत येतात. कधी पण गेलं ना तर असं घरामध्ये सकाळी उठलं ना रात्रभरातून घरात आळ्या येतात. कधी काढायला, नाली काढायला येत नाही तर आमचं कोणी विचारत पण नाही की बा म्हणजे कसं काय हाय बा म्हणू गल्लीतनी. तर बघा, हां, मतदानाच्या वेळेस तर येतात, त्यावेळेस त्यांना गरज असते. तर हां, आमचं काही नाही, आम्हाला फक्त आमचा रोड व्यवस्थित, नाल्या व्यवस्थित हे बुजून दिले पाहिजे व्यवस्थित. हो, अशाच उमेदवाराला आम्ही मतदान बी करू, कारण आमचं कोणी ऐकलं ना त्यांना आम्ही मतदान करू सगळं. पाठीमागील नगरसेवकांनी लक्ष नाही दिलं का याकडे? आमच्याकडं कोणी येत पण नाही आणि कोणी पुसत पण नाही की काय आहे बा म्हणून समक्ष. मच्छर वगैरे रात्रभर, आता आमच्या तर गरीब परिस्थितीनं आम्ही काही वापरू शकत नाही. मच्छर खूप भरपूर त्रास देतात, रातभर झोप येत नाही. हा आहे प्रभाग क्रमांक 4 सदानंद वॉर्ड. तुम्ही येथील नाल्या पाहू शकता. नाल्याची उंची जास्त झाली, रोड खाली आणि रोड खाली गेलेला आहे. इथे पाणी साचते पावसाळ्यामध्ये, अशा नागरिकांचे म्हणणे आहे. येथील कचराच काढा येत नाही इकडं. नालीवाले आले तरी आम्हाला शिवा देऊन जातात. सांगितलं इथलं भरा, तिथलं भरा. लेकरं आहे आमचे लहान लहान. इकडे भरूनच आहे, तिकडली नाली भरून आहे. समोर आमच्या घरा इकडे नालीच बांधली नाही बरोबर. नाली बांधकाम बरोबर नाही. हे सगळी नाली 4 मधील नाल्यांची अवस्था बघून घ्या तुम्ही. इथे काही नागरिक आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊ. काका, काय त्रास आहे तुम्हाला? हे नाली काढत नाही, कोणी येत नाही. कंप्लेंट केली 4-5 वेळा. आणि हे असे नालीचं हे सगळं गंदगी. एक भाऊ आमचा वारला हे असं गंदगीमुळं. ते कचरा कोणी नेत नाही भरून, कोणी काढत नाही. हो ना, हे सगळं पसारा, हे कमी पसारा आहे का? हे कोणी येत नाही, कोणी बघत नाही. कोणाला सांगावं आता? आम्ही सांगून तर थकलो. मागील नगरसेवकांनी याकडे लक्ष दिलं नाही का? नाही ना, कोणी नाही दिलं ना. ते याचे पण ते कचरा नाही, कचरावाले याचे पण ते आम्ही सांगायचं त्यांना बरोबर काढा, तर ते आम्हालाच म्हणायचे हे भरून न्या भाऊ. नाही न्यायचे.
सगळं धिंगाणाच करायला. कचरा करणार कोणी आलं तर आम्हाला आमच्यावर 2 देऊन जाते, म्हणून आम्ही काय चुपचाप बसलो, आम्ही काय बोललो नाही कोणाला. नाली